नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या यूट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत। व्हिडिओचा विषय बऱ्याचशा शेतकऱ्यांची जी डिमांड आहे, ऑगस्ट महिन्यामध्ये कुठल्या व्हरायटीची लागवड केली पाहिजे, जुना बेड असेल त्यावर लागवड केली पाहिजे का आणि कोणत्या जातीची निवड केली पाहिजे, त्या संदर्भात व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। ऑगस्ट महिन्यामध्ये म्हणजे नागपंचमीची जी लागवड आपण म्हणतो, त्या लागवडींसाठी कुठल्या जातीची निवड केली पाहिजे, बेसल डोस कुठला दिला पाहिजे जेणेकरून डंपिंग ऑफ मर रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही। त्याचप्रमाणे चांगल्या जातीची निवड केल्यानंतर स्क्रॅचेस असेल, क्रॅकिंग असेल, त्याचप्रमाणे फुलांची गळती असेल, या सगळ्या समस्यांपासून आपण दूर कसं राहू शकतो, त्यासाठी महत्त्वाचा बेसल डोस, दोन झाडांमधील अंतर असेल। त्याचप्रमाणे महत्त्वाची गोष्ट जे बरेचसे शेतकरी विचारणा करताय, पाऊस चालू आहे, वणी सापुतारा हायवेला एक 8 ते 10 दिवसाच्या प्लॉटमध्ये या ठिकाणी मी व्हिडिओ घेतोय। साधारणतः एक 8-9 दिवसाचा प्लॉट आहे। तर या प्लॉटमध्ये व्हिडिओ घेण्याच पाठीमागचं कारण एकच आहे, शेतकऱ्याला मी घेतलं नाही। ज्यावेळेस हा प्लॉट 30-35 दिवसाचा होईल त्यावेळेस त्या शेतकऱ्याचं नाव आणि या स्पॉटवर तुम्हाला व्हिडिओ नक्कीच देईल। परंतु आपला व्हिडिओचा विषय आहे ऑगस्ट महिन्यामध्ये कुठल्या जातीची निवड केली पाहिजे। एक 3-4 जाती तुम्हाला सांगतो। सर्वप्रथम कीर्तिमानला तुम्ही त्या ठिकाणी प्राधान्य द्या। त्याचप्रमाणे 15-17 असेल, त्याचप्रमाणे 21-74 असेल, रिसिका गोल्ड असेल, या चारही व्हरायट्यांची निवड तुम्ही चारही व्हरायट्या चांगल्या निवड करू शकतात। जर ट्रॅक्टरचं नियोजन असेल तर एवढं अंतर तुम्ही ठेवा 8.5-9 फुटाचं। दोन झाडांमधलं अंतर या ठिकाणी झिगझॅग पद्धतीत तुम्हाला 1.5 फुटाचं दिसतंय, अशा पद्धतीने अंतर ठेवा। बेसल डोस जर पेपर रॅपिंग केलं नसेल तर बेसल डोस काय टाकला पाहिजे, मध्यम भारी जमीन असेल त्या ठिकाणी एकरी 50 किलो, एकरी 50 किलो पॉलिसल्फेट, 50 किलो 10-26-26, 25 किलो मॅग्नेशियम सल्फेट, 25 किलो मॅग्नेशियम सल्फेट, 2 किलो टचऑफ हे जे बुरशीनाशक आहे हे त्यामध्ये टाकलं गेलंच पाहिजे, जेणेकरून डंपिंग ऑफचा प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही। आता महत्त्वाचं ज्या शेतकऱ्यांची डिमांड आहे, सर नागपंचमीला काही ऑफर आहे का, तर ऑफर तर म्हणजे आता जास्त काही बोलत नाही मी, परंतु हा व्हिडिओ दिनांक 1 ऑगस्टला तुम्ही बघणार। 1 ऑगस्ट पासून 10 ऑगस्ट पर्यंत खास करून सगळ्या शेतकऱ्यांची जी डिमांड आहे, टोमॅटोची नागपंचमीची दरवर्षी ऑफर असते। 2500, 3100, 3500 रुपये फी तुम्ही करताय, 2100 रुपये, 2100 रुपये फक्त फी राहील दिनांक 1 ऑगस्ट पासून तर 10 ऑगस्ट पर्यंत। व्हरायटी जातीची निवड तुम्हाला सांगितली, बेसल डोस सांगितला। पहिलं सुरुवातीचं 10-12 दिवस काम करत असताना रिमझिम पावसामध्ये आपल्याला पहिल्या 2-3 ड्रिंचिंग काय केल्या पाहिजे 15 ते 20 दिवसामध्ये, जेणेकरून आपल्याला नागाळे असेल, करपा असेल, भुरी असेल, या डावणी मिल्डू असेल, या रोगांचा प्रादुर्भाव कमीत कमी पहिल्या 25 दिवसात कशा फवारण्या ठेवता येईल, ड्रिंचिंगच्या माध्यमातून सातत्याने सुरू असलेल्या पावसात आपल्याला झाड कसं डेव्हलप करता येईल आणि आपला उत्पादन खर्च कसा कमी राहील, त्यासाठी ऑगस्ट मध्ये या 4 जातींची निवड करू शकतात। अजूनही तुम्हाला तुमच्या भागामध्ये जी योग्य जात वाटत असेल, जिचा अनुभव तुमच्याकडे असेल, त्या जातीचं तुम्ही निवड त्या ठिकाणी करू शकतात। परंतु आता हे अंतर झालं तुमचा, जर रेग्युलर 4.5 ते 5 फुटाची सरी असेल म्हणजे 2 सऱ्यांमधलं अंतर, तिथं 2 ते 2.5 फुटाचं झाडामधलं डिस्टन्स ठेवा। 2 झाडांमधलं सिंगल जर झाड लावताय तर 2-2.5 फुटाचं डिस्टन्स ठेवा। आता इथं डबल झाड लावलेलं आहे, आपण जर बघितलं 1.5 ते 2.25 फुटाचं झिगझॅग पद्धतीचं नियोजन या ठिकाणी 8-9 दिवसाचं झाड आहे। इथं 3-4 दिवसाला पहिली ड्रिंचिंग आपण केली, एकरी 1 लिटर प्लॅटिनम, त्याच्यासोबत आपण थोडासा बदल या ठिकाणी केला आहे। ऑगस्ट महिन्यामध्ये किंवा जुलैच्या एंडिंगला लागवडी केलेल्या ज्या ठिकाणी वणी भाग असेल, दिंडोरीचा काही भाग असेल, त्र्यंबकेश्वरचा भाग असेल, ज्या ठिकाणी सातत्याने सुरुवातीचा मान्सून पाऊस जोरदार असतो, मग अशा ठिकाणी ड्रिंचिंग मध्ये बदल काय केला पाहिजे, एकरी 1 लिटर प्लॅटिनम, 3 किलो 13-40-13, 500 ग्रॅम टचऑफ आणि 100 ग्रॅम लिसेंटा त्या ठिकाणी आपल्याला घ्यायचंय। पिप्रोनिल आणि इमिडा असलेलं जो कंटेन आहे लिसेंटा, तो आपल्याला 50 ग्रॅम पासून 100 ग्रॅम पर्यंत घ्यायचा आहे। जर 30 गुंठ्यापर्यंत क्षेत्र असेल 50-60 ग्रॅम घ्या, 30 गुंठे ते 50 गुंठे असेल 100 ग्रॅम घ्या। त्यानंतर 8व्या दिवशी आपल्याला ड्रिंचिंग काय करायची, 8व्या दिवशी ड्रिंचिंग मध्ये परत एकदा बदल सांगतो, पाठीमागचे व्हिडिओ नीट लक्षात घ्या। ऑगस्ट महिन्यामधील लागवड आणि 2024ची लागवड, 2025ला व्हिडिओ पाहिलं हे ते त्या ठिकाणी सक्सेस होणार नाही। 8व्या 9व्या किंवा 10व्या दिवशी तुम्हाला दुसरी ड्रिंचिंग त्या ठिकाणी करायची आहे। दुसरी ड्रिंचिंग करत असताना एकरी 1 लिटर त्या ठिकाणी तुम्हाला घ्यायचं डायरेक्टर, आणि त्या डायरेक्टर सोबत जे सीवीड आहे त्या सीवीड सोबत तुम्हाला एक साधारणतः 200 ते 250 ग्रॅम रिडोमिल गोल्ड घ्यायचंय, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला अन्नद्रव्य घेत असताना 2 किलो, नीट लक्षात घ्या, एकरी 2 किलो वरद फर्टिलायझरचं
कम्फर्ट सोल्युशन, जे मी काही व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं, रिकमेंडेशन मध्ये एकरी 4 किलो सांगतो, परंतु ऑगस्ट महिन्यामध्ये लागवड करत असताना किंवा जुलै एंडिंगला लागवड केलेल्या 9व्या 10व्या 11व्या दिवशी ड्रिंचिंग तुम्हाला करायची फक्त 2 किलो, 1 लिटर डायरेक्टर सोबत आणि 250 ग्रॅम रिडोमिल गोल्ड सोबत ही ड्रिंचिंग करायची। 11व्या 12व्या दिवशी तुम्ही फवारणी त्या ठिकाणी करू शकतात, नागाळा येऊच नये म्हणून। पहिली फवारणी झेडलेक्स 250 मिली, आबाशिन 100 मिली, कॉम्बीपट 100 ग्रॅम। आपल्याला इतर जे 3 फवारण्या 3-3 3.5 हजाराच्या करायचे ते 10-11 हजार जर वाचवायचे असतील, 20-22 दिवसात 10-12 हजार रुपये खर्च करून त्या ठिकाणी प्लॉटची पहिली बांधणी आणायची असेल तर चांगल्या पद्धतीने काम करणं गरजेचं आहे। पहिली ड्रिंचिंग सांगितली, योग्य जातीची निवड कशी करायची, जी ऑफरची मागणी होती ती देखील मी सांगितली। 1 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट 2100 रुपये फी भरा, चांगलं सातत्याने नियोजन फी भरा, परंतु आलेलं वेळापत्रक 100% तुम्ही जर फॉलो केलं, जे सांगितलं ते जर केलं तर चांगल्या पद्धतीने आपल्याला एकरी नाही 3000 कमीत कमी 1800 ते 2200 कॅरेट एक नंबर दर्जाचा माल जर आपल्या हातात मिळाला आणि आपला उत्पादन खर्च कमी राहिला आणि बाजारभाव जसं मी सांगितलं, तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ तो बघितला असेल, ज्यांनी बघितला नाही ते चॅनलला प्रथम आले असतील तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या। बाजारभाव पडणार का? अजिबात बाजारभाव पडणार नाही। मिनिमम रेट मी सांगितला 10 रुपये ते 12 रुपये किलो, म्हणजे 200 ते 250 रुपये कॅरेट हे डिसेंबर एंड पर्यंत टिकणार आहे। कधी कधी 700-800 वर जाईल, कधी 1200 वर जाईल, कधी 400 वर येईल, याच्या पलीकडे काहीच होणार नाही। म्हणून ऑगस्ट मधल्या लागवडी कशा केल्या पाहिजे, बेसल डोस काय घेतला पाहिजे, त्याचप्रमाणे पहिल्या आळवण्या काय केल्या पाहिजे, त्याचप्रमाणे ऑगस्ट मध्ये लागवड झाल्यानंतर पहिल्या 20-25 दिवसामध्ये काय आपण नियोजन केलं पाहिजे चांगल्या पद्धतीने, तो व्हिडिओ येत्या 10-12 दिवसात मी देईलच। आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला, चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। नमस्कार।